जमत नाही तर नाही पाळावा. बिचाराला कोणतरी 2 दिवस झाले इथे सोडून गेली होती. ती बॉडीचं काम केलं, त्यानंतर आपण कलर काम केलं. बाकी ते झंझट मारी यार. हे जो LED आपण LCD जो लावणार, हॅपीनेस भेटला ना गाडीचं काम करून. ॲम्बियन्स लाईट. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. वाजलेत 10:30. निघायचं होतं 9:30ला, पण थोडा लेट झाला. तर आजचा प्लॅन आहे, तुम्हाला मी नेहमीच फिरताना दाखवतो. तर ज्या गाडीतून आपण फिरतो त्या गाडीबद्दल तुम्हाला सांगायचंच विसरलेलो मी. खूप दिवस झाले तुम्हाला सांगायचं होतं की काय काय आपण काम केले कॉलेजमध्ये, आणि आजचा दिवससुद्धा त्या गाडीमध्येच जाणार आहे. कारण आज थोडं काम करायचं बाकी आहे. गाडीमध्ये स्पीकर्स लावायचे बाकी होते, तर ते आज मी लावायला चाललो आहे. अक्षय आला आहे खाली, मी आणि अक्षय ते काम करायला चाललो आहे. आणि आज दीदीचा बड्डेसुद्धा आहे, तर गाडीचं काम करून दीदीकडे पण जायचं आहे आपल्याला. आणि बघू आपण आता. आज स्पीकर आणि अजून थोडंफार मॉडिफिकेशन, म्हणजे पडदे झाले, फिल्म झाल्या, असं थोडं काम करायचं आपल्याला. तर दाखवेनच तुम्हाला काय काय काम केलं आहे कॉलेजमध्ये आणि काय काय आधी केलं आहे. त्याच्याआधी आपल्याला नौशादकडे जायचं आहे. ते तुम्हाला जसं बोललेलं लास्ट व्हिडिओमध्ये, ते पाणी आतमध्ये येते, तर ते पाण्याचं काम करायला चाललो आहे पहिलं मी. तिथून मग स्पीकरचं काम करायला जाईल. तर दाखवेन तुम्हाला काय काय होतं. कोल्ड स्टार्ट केलं आहे, आणि कारण कॉलेजच्या जागी लावायचं आहे तिकडे. पार्किंग नाही गेली पाहिजे, पार्किंग खूप चांगली भेटले. कोणीतरी जमत नाही तर नाही पाळावा. बिचाराला कोणतरी 2 दिवस झाले इथे सोडून गेले. लॅब आहे, घरी पाहिलेलंच आहे, आणि नाही जमत तर नाही पाहायला पाहिजे यार. असं तुम्ही कुठेही सोडता त्याला. बिचारा त्याला जे इकडचे डॉग्स आहेत ते खूप मारतात, खालीवर करायला पण नाही देतात. तर कोण ॲडॉप्ट करणार असेल तर प्लीज सांगा. खूप भारी डॉग आहे आणि खूप फ्रेंडली आहे. तो आमच्या मुलांमध्येच मिक्स असतो. कॉलेजचं कोल्ड स्टार्ट केलं आहे. कॉलेजच्या जागी युनिकॉर्न लावलं ॲक्च्युअली. नाही पण गाडीमध्ये काय काय काम केलेलं, गाडीची पूर्ण बॉडी जी सडली होती ती बॉडीचं काम केलं. त्यानंतर आपण कलर काम केलं. बाकी ते सगळं तुम्हाला नवीन दिसत असेल, पण सीन असं झालेलं आहे, ह्या साईडची जी गटर लाईन आहे ती पूर्ण सडलेली. तर इथून जो अर्धा भाग आहे पूर्ण इथपर्यंत, तो पूर्ण दुसऱ्या गाडीचा काढून ह्या गाडीला लावला आहे. म्हणजे काम तुम्ही विचार करू शकता किती काम केलं आहे गाडीवर. खूप मेहनत केली आहे गाडीवर. आणि असं भरपूर काही आहे. मॅकव्हील टाकलेत आपण. परत आतमध्ये आपण डबल AC लावलं आहे. सिंगल AC होता गाडीमध्ये. तर खूप मेहनत केली आहे गाडीच्या मागे. मीच नाही, खूप सगळ्यांनी मेहनत केली आहे. आणि आज आपण थोडं मॉडिफिकेशन करतो आहे अजून जाऊन, जे की तुम्हाला मी दाखवेनच काय काय आतमध्ये आता काम होणार आहे. इंटेरियरचं काम आहे, एक्सटेरियरचं काम तर आता काही बाकी नाही आहे. फक्त आता ते नौशादकडे जाऊन जे राहिलं आहे गाडीमधलं आज जे पाणी येते ते काम करायचं बाकी आहे. आणि हा आवाज जो येतो कटकट तो सायलेन्सरचा आवाज आहे. सायलेन्सर बॉडीला कुठेतरी घासतो आहे. तो सायलेन्सर नवीन चांगला भेटत नाही आपल्याला, म्हणून आपण टाकला नाही. तो भेटल्यावर लवकरच टाकू, कारण आवाज इरिटेटिंग आहे खूप. आणि जसं की मला आवाज खूप छोटे जरी असेल तरी खूप लगेच ऐकायला येतात गाडींमधल्या फक्त. तर अक्षय आला आहे आणि युनिकॉर्न पण लावले आहे कॉलेजच्या जागी. तर आम्ही आता इथून निघतो आहे. पहिला तर आम्ही नौशादकडे जाऊ. पहिला वॉश करू गाडी खूप घाण झाले. अक्षय बोलतो इकडे नको, शिवडीला जाऊनच वॉश करूया. तर वॉश करू आपण तिकडे जाऊन. आत्ता मला जरा बरं वाटलं भाई. यांच्या एकामध्ये तरी भाई इंडियाचा झेंडा होता ना. बाकी सगळ्यांच्या हातात हे ग्रीन झेंडे, काळे झेंडे आहेत. तो इंडियाचा झेंडा बघून जरा बरं वाटलं. तरी गाडीची अवस्था चेक करा आणि धुल्यानंतर चेक करा. अशी किती घाण वाटते गाडी, आणि धुल्यानंतर आपण दाखवूच किती क्लीन होईल. कॉलेज धुतानंतर तुम्ही बघू शकता किती क्लीन झालं, एकदम स्वच्छ झालं. आणि आधी कशी होती ह्याच्यामधलं पाणी पण काढायचं फिश टँकमधलं. आमचे साहेब हिरेन साहेब गाडी चालवत आहेत. खूप छेडछाड आहे बाई याच्यामध्ये. इथेच फिट नाही होत आहे. आता इकडे फिट करण्यात खूप अल्ट्रेशन आहे. आणि स्पीकरच्या जागी आपण कंपोनंट टाकतो पुढच्या डोअरमध्ये, ह्या डोअरमध्ये. आणि ह्या डोअरमध्ये जर बसत असेल तर, आणि बूफर
आणि मागे तर 2 स्पीकर ऑलरेडी आहेतच. कर्टन्स येणार आहेत, भरपूर काय काय अजून यायचं बाकी आहे. तर फायनली सगळं काम झालं आहे गाडीचं आणि एवढं हॅपीनेस भेटलं ना गाडीचं काम करून. ॲम्बियन्स लाईट, डिस्प्ले थोडा क्रॉस बसला आहे कारण ऑप्शन नव्हता आमच्याकडे. कारण इथे बसला असता तर तो गेअर टाकताना वगैरे त्रास दिला असता. मस्त स्टेअरिंग कवर वगैरे सगळं झालं डन. ॲम्बियन्स लाईट असे कशी झाले, आवाज ऐकव ना. आम्ही सकाळी 11ला आलेलो, आता रात्रीचे 11 वाजलेत आणि आम्ही सकाळी 11ला आलेलो आणि रात्रीचे 11 वाजले. दीदी वगैरे वेट करताय टनाटनला आणि दीदीकडे जायचं आहे. केक वगैरे कट करून बघू, जेवून वगैरे निघू आम्ही. लांबून गाडीचा प्रेझेन्स वगैरे किती भारी वाटतं आणि एवढे रिॲक्शन्स भेटत होते ना आम्हाला येताना. खूप सेक्सी वाटते लांबून. आम्हाला घरी यायला तर 2 वाजले आणि दीदी मम्मी पप्पा वगैरे सगळे झोपलेत. दीदी इकडे आले कारण उद्या आहे रक्षाबंधन. तर इकडून आम्हाला पूजा दीदीकडे जायचं होतं. तर दीदीला बोललो ती तू इकडेच आता गाडी आणली तर गाडीमधूनच आहे. तर खूप थकलेलो, फोनमध्ये चार्जिंगसुद्धा नव्हती कारण सकाळी 11ला निघालेलो आणि रात्री 11ला आम्ही तिथून निघालो. तिथून मग दीदीच्या बड्डे पार्टीला गेलो. दीदीसुद्धा खूप थकलेली कारण ती ऑफिसवरून येऊन मग ती सगळ्यांना घेऊन बड्डे पार्टीला गेली. तर तुम्हाला मॉडिफिकेशन गाडीमधलं झालं तर मी लिस्ट बनवलेली एक, त्याच्यामधलं मोस्ट ऑफ तर सगळं केलंच आहे मी. तो डिस्प्ले लावला पुढे, त्याच्यानंतर स्पीकरचं काम झालं, मॅटिंगचं काम झालं. कर्टन्स तर खूप जुनी गाडी आहे आपल्या, त्यामुळे कर्टन्स आपल्याला नाही भेटले. होते कर्टन्स पण ते खालून थोडं ओपन राहत होतं तर त्यामध्ये मजा नव्हती वाटत, तर ते कर्टन्स आपण नाही लावले. त्याच्यानंतर आपण थोड्याशा टिल्ट केल्यात जे की अलाउड आहेत आणि अलाउड आहेत तेवढ्याच टिल्ट केल्या. आणि पुढून थोडा झेड ब्लॅक मारला आहे कारण आपण जो डिस्प्ले वर केला आहे त्याला खाली स्क्रूज लावले तर ते समोरून बघताना घाणेरडे दिसेल म्हणून ते आपण तिकडे हे केलं आहे. त्याच्यानंतर ॲम्बियन्स लाईट लावले आणि अजून असं भरपूर काही आहे जे केले, आता ते मला आठवतसुद्धा नाही आहे. पण खूप मजा आली गाडी चालवायला आणि खूप प्रेझेन्स खूप भारी वाटतं गाडीत. आणि खूप जणं बघतात, खूप जणं बोलतात भाई भारी बनवले, किती कोणत्या इयरची गाडी आहे असं तसं. तर असं कोणी विचारलं की थोडं मनाला बरं वाटतं. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला नका विसरू आणि एखादी कमेंट पण नक्कीच करा. बाय.